मी समीर जवंजाळ. अमरावती महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीपासून सुरू झाल्यापासून म्हणजे महापालिकेच्या निवडणुका नसल्यामुळे लोकप्रतिनिधी त्याच्यावर नसल्यामुळे तिथे महानगरपालिकेवर कोणाचाही वचक उरलेला नाही. या स्थितीमध्ये प्रशासकीय राजवटीत झोन साफसफाई ठेका निघाला. हा झोन साफसफाईचा ठेका पूर्णपणे मॅनेज असल्यामुळे अमरावती शहरात जागोजागी दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. जिकडे तिकडे स्वच्छता नसल्यामुळे कचऱ्याचे ढिगाळे आढळत आहे. ज्या झोन निहाय ठेक्यामध्ये 132 गाड्या घेण्याचे ठरले असतानाही त्यामध्ये 18 गाड्यांची अजूनही कमतरता असतानाही या ठेकेदारांना ठेका देण्यात आलेला आहे. या गाड्यांमध्ये हायड्रोलिक व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे कचरा कंटेनरमध्ये हा माल पडत नाही आणि कचरा कंटेनर वाहतुकीसाठी जो ठेका देण्यात आला होता तो 7+1+1 असा 9 वर्षाचा करारनामा केलेला आहे. तो करारनामाही आता संपुष्टात येत आहे. असं असतानासुद्धा आजही मनपावरचे प्रशासकीय आयुक्त हे कुठल्याही प्रकारचे यामध्ये कचरा साफसफाई करण्यात निष्कर फेल ठरलेले आहे. अशी सर्वोत्तम शहराची परिस्थिती आहे. शहरात घंटी कचरा गाडी 1 दिवस आड 2 दिवस आड चालू आहे. आपण सर्वसामान्य नागरिक या नात्याने म्हणजे सर्वांना टॅक्स स्वरूपात शासनाने राज्य शासनाने 600 रुपये टॅक्स हा सगळ्यांना कंपल्सरी केला आहे. सगळेजण 600 रुपये टॅक्स भरून आणि उरलेला टॅक्स महानगरपालिकेला देत असून सुविधा मात्र महानगरपालिका कुठेच देत नाही आहे. याची महानगरपालिकेच्या विरोधात जनतेच्या मनात तीव्र चीड आहे. माझं नाव परमेश्वर तुळशीरामजी वरठे. मी अमरावती येथील रहिवासी असून अमरावती महानगरपालिका आपल्या शहरामध्ये कुठल्याच प्रकारची कचऱ्याची नाल्या सफाईची व्यवस्था नाही. या दुर्व्यवस्थेमुळे संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून रोगराई वाढत आहे. महानगरपालिकेची निवडणूक न झाल्यामुळे हा संपूर्ण भोंगोर कामगार चाललेला आहे. महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषद यांची पण निवडणूक नाही. 2 ते 3 वर्षापासून कंटिन्यू निवडणूक नसल्यामुळे हा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचा संपूर्ण भोंगळ कारभार चालला आहे. यांच्यावर कुठल्याही प्रकारचं कोणी दबाव आणू शकत नाही, कारण निवडणुकीमुळेच हे कामं असे डबघाई झालेले आहेत.